अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर आता बघा, तुम्हाला तर थंबनेलवरून समजलंच आहे की आजचा आपला व्हिडिओ माता लक्ष्मीच्या विषयीचा आहे आणि आपल्याला रोज सकाळी व सायंकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान ही कामे आवर्जून प्रत्येक महिलांनी घरामध्ये करायची आहेत. कारण जर आता प्रत्येकाला वाटतच असतं की माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी, आपल्या घरावर राहावी, आपल्या घरात सुख, शांती, समाधान, पैसा, संपत्ती सर्व काही आपल्या घरामध्ये टिकून राहावं हे सगळ्यांनाच वाटत असतं. आणि सर्वात जास्त काळजी ही प्रत्येक घरातील महिलांना असते. कारण बघा, पुरुष मंडळी ही बाहेर कामासाठी जातात, जॉबसाठी जातात, मग घरी असतात ती महिला असतात आणि घराची सगळी काही स्वच्छता, घरातील सगळं काही आवराआवरी, स्वयंपाक, सगळं काही बाकीची जी काही कामं आहेत तर ते सगळं आपल्या महिलांवरच असतं. मग आपल्या महिलांच्या हातामध्येच असतं की आपलं घर कसं टापटीप ठेवायचं, कसं स्वच्छ ठेवायचं, नीटनेटकेपणा कसा करायचा, किंवा घरामध्ये निगेटिव्हिटी येऊ नये किंवा अलक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहू नये याच्यासाठी काय उपाय करायचे असतात, काय काय सेवा करायची असतात, हे सगळं काही आपल्या प्रत्येक स्त्रियांना हे माहीत असायलाच पाहिजे. बघा, खूप ताई आहेत की त्यांना सर्व काही माहिती आहे आणि ते हे सगळे अटी नियम त्यांच्या घरामध्ये फॉलोसुद्धा करतात आणि त्या अटी नियम त्या घरामध्ये पाळतात. त्याच्यामुळे त्यांना खूप छान असे अनुभवसुद्धा येतात. आपल्या हस्तखेळता आपला जो परिवार आहे, जे घर आहे, तर ते एकदम गोकुळासारखं राहावं किंवा हस्तखेळता आपली छान असा परिवार राहावा. त्याच्यामध्ये कधीही निगेटिव्हिटी, नकारात्मक शक्ती किंवा वाईट नजर बाधा आपल्या घरामध्ये कधीही त्याला थारा मिळू नये, ती आपल्या घरामध्ये कधीही येऊ नये याची काळजी प्रत्येक ताईंनी, महिलांनीही घ्यायलाच पाहिजे. त्यासाठीच आज छान अशी म्हणजे ज्या काही चांगल्या सवयी आहेत तर मी त्या तुमच्याशी शेअर करणार आहेत. आणि बघा, खूप छान अशा या सवयी आहेत, खूप छान असे हे काम आहेत. जर तुम्ही आवर्जून दररोज तुमच्या घरामध्ये जर ही कामे जर केली तर बघा, तुमच्या घरातील जी अलक्ष्मी आहे, तुमच्या घरातील जी दरिद्रता आहे, तुमच्या घरामधील जी वाईट बाधा आहे, वाईट शक्ती आहे, नकारात्मकता आहे, ती सगळी काही निघून जाते आणि घरामध्ये माता लक्ष्मीची माता लक्ष्मीचा अखंड वास तुमच्या घरामध्ये राहतो. माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर, तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तींवर राहते आणि ज्या घरात माता लक्ष्मी ही स्थिर असते त्या घरामध्ये पैसा, धन, संपत्ती याला कधीही कमी पडत नाही याची, आणि सगळी घरातील सुखी, समाधानी आणि आरोग्यदायी असतात. तर अशा प्रकारे तुम्हाला दररोज सकाळी संध्याकाळी ही कामे आवर्जून करायची आहेत. आता बघा, आधीपासूनच पूर्ण जे काही शास्त्र पुराण जे काही आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं गेलेलं आहे की माता लक्ष्मी दिवसातून 7 वेळेस आपल्या घरामध्ये घरासमोर येत असते, घरामध्ये प्रवेश करत असते, म्हणजे दिवसातून 7 वेळेस. मग बघा, दिवसातून 7 वेळेस माता लक्ष्मी आपल्या घरासमोर येत असते, आपल्या घरामध्ये ती प्रवेश करणार असते. मग त्यावेळेस जर आपला समजा मुख्य दरवाजा जर दूषित असेल, मुख्य दरवाजा जर आपला सुशोभित नसेल किंवा दारामध्ये काहीही सामाईन टाकलेलं असेल किंवा चपला इकडे तिकडे पसरलेले असतील, काहीही केरकचरा असेल, तर अशाने ती लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करेल का बरं? तर नाही. कारण लक्ष्मी माताला ही स्वच्छता खूप आवडते. ज्या घरात स्वच्छता असते, निर्मळपणा असतो, त्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करते आणि माता लक्ष्मी त्या घरात नेहमी वास करत असते. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, आता बऱ्याच ताईंना सवय आहे बरं का, दररोज उठल्या त्या काय करतात, डायरेक्ट किचनमध्ये जातात आणि स्वयंपाकाला लागतात. तर ही खूप मोठी चूक आपल्याकडून होते बरं का. कारण या चुकीमुळे आपण प्रत्यक्ष अन्नपूर्णा मातेचा अपमान आपल्या हातून प्रत्यक्ष अन्नपूर्णा मातेचा अपमान होत असतो.
त्याच्यामुळे बघा आता मुलं 6 वाजता शाळेत जातात, कोणाची 7 वाजता जातात. मग एवढ्या लवकर 5 वाजता उठून आम्हाला अंघोळ करणं शक्य होत नाही, असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं. तर बघा ताईंनो, शक्य होईल तितकं उठल्या उठल्या तुम्ही ब्रश करायचं झालं की आधी अंघोळीला जायचं आणि नंतरच स्वयंपाकघरात तुम्ही प्रवेश करायचा आणि नंतरच स्वयंपाकाला सुरुवात करायची. कारण अन्नपूर्णा माता आपली, सर्व काही धनधान्य अन्नपूर्णा माता आपली किचनमध्ये असते. मग तिचा अपमान आपल्या हातात होऊ नये यासाठी. मग समजा खूपच अडचण असेल, शक्य नसतं उठल्या उठल्या म्हणजे एवढ्या लवकर अंघोळ करणं, तर तुम्ही ब्रश करा, हातपाय तोंड स्वच्छ धुवा, तोंडाहून पाणी म्हणजे तोंडावर पाणी मारा, स्वच्छ करा हातपाय धुवून, सगळं बाथरूमला ते सगळं काही जाऊन नीट व्यवस्थित तुम्ही हातपाय तोंड धुवून सुद्धा स्वयंपाकाला किचनमध्ये जाऊ शकतात. म्हणजे शक्य जर नसलं तर बरं का. मग अशा प्रकारे मग नंतर दुसरी सवय म्हणजे सगळ्यात आधी ज्यावेळेस आपण मुख्य दरवाजा उघडतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्याच्यात गोमूत्र, थोडीशी हळद टाका किंवा नुसतं पाणीसुद्धा टाकलं तरी चालतं. सर्वात आधी तुम्हाला तुमच्या दरवाजा उघडल्या दारात तुम्हाला पाणी टाकायचं आहे, उंबरट्यावर पाणी टाकायचं आहे. कारण रात्रभर जी निगेटिव्हिटी असते तर ती बाहेर आपल्या दारापाशी असते, उंबऱ्यावर असते. मग ती निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये, त्याच्यामुळे उठल्या आधी उंबऱ्यावर पाणी मारायचं आहे, नंतर म्हणजे घराबाहेर तुम्हाला पडायचं आहे. नंतर छानपैकी सगळं काही झाडझूड सगळी साफसफाई झाली की तुम्हाला म्हणजे दारासमोर सडा टाकायचा आहे. बघा आता आधी का नाही शेणाचा ती सडा म्हणजे टाकायची लोक, आणि आता पण बऱ्याच ठिकाणी शेणाचा सडा प्रत्येकाच्या दारामध्ये पडतच असतो. खूप म्हणजे खेडेगावातच आता तुम्हाला हे पाहायला मिळेल शेणाचा सडा. कारण खेडेगावात आणखीन ही पद्धत आहे. गाईच्या शेणाचा ज्यावेळेस आपल्या दारामध्ये सडा पडतो त्यावेळेस नकारात्मकता निघून जाते, निगेटिव्हिटी निघून जाते. कारण गाईच्या शेणाला आणि गोमूत्राला खूप महत्त्व आहे, त्याच्या इतकं पवित्र दुसरं काहीही नाही. त्याच्यामुळे त्याने घरातील निगेटिव्हिटी सगळी काही दूर होत असते. तर मग तुम्ही पाण्याचा सडा तुमच्या दारात मारू शकतात. आणि रांगोळी छोटीशी का होईना, 1-2 फुलं का होईना, तुम्ही दररोज तुमच्या मुख्य दरवाजापाशी रांगोळी काढा. आणि त्याचबरोबर गाईचे पाऊलसुद्धा तुम्हाला काढायचे आहे, गोपद्मसुद्धा तुम्हाला काढायचे आहेत. आणि आपला मुख्य दरवाजा चांगला उंबरठा स्वच्छ पाण्याने पुसून धुवून घ्यायचा आहे. त्याच्यावर हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे. बघा दररोज करणं शक्य नसेल ना तर फक्त शुक्रवारी आणि गुरुवारी, मंगळवारी, अमावस्या, पौर्णिमेला तर आवर्जून तुम्हाला हे काम करायचं आहे. याने लक्ष्मी माता या सर्व सेवाने आकर्षित होत असते. आणि ज्यावेळेस तुमचा मुख्य दरवाजा जर सुशोभित असेल ना तर माता लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये 100% प्रवेश करणार आणि ती कायम तिथे तुमच्या घरामध्ये स्थिर राहणार. त्याच्यामुळे उंबरठा आपला स्वच्छ करा, मुख्य दरवाजा स्वच्छ करा, सुशोभित करा, हळदीचं लेपन करा, दिवा ओवाळा, धूप ओवाळा. आणि तुम्ही तुपाचा दिवासुद्धा लावू शकतात. दररोज सकाळी संध्याकाळी तुपाचा दिवा उंबऱ्याजवळसुद्धा म्हणजे उंबरट्याजवळसुद्धा लावू शकतात. अशा प्रकारे त्याचबरोबर तुळशीची सुद्धा सायंकाळी पूजा झाली पाहिजे. म्हणजे तुळशीमध्ये तुम्ही तुपाचा दिवा लावा किंवा साधा तेलाचा सुद्धा म्हणजे दिवा लावू शकतात. त्याचबरोबर शुभम करोतीसुद्धा तुम्ही म्हणा, म्हणजे आपल्या पण लेकरांना शुभम करोती कल्याणमची सवय पडते. अशा प्रकारे सायंकाळी दिवाबत्ती तुम्हाला करायची आहे. आणि ज्यावेळेस सर्वात आधी सकाळी उठल्या आपण काय करतो, मोबाईलमध्ये बघतो, मग वेगवेगळ्या न्यूज येतात, वेगवेगळ्या बातम्या येतात, वाईट साईड काहीतरी कुठेतरी घडलेलं येतं किंवा पिक्चर असले गाणे काहीही येतात. मग आपण सकाळी जे काही बघतो तेच आपल्या डोक्यामध्ये फिट झालेलं असतं आणि त्यानुसारच आपलं दिवसभर म्हणजे चिडचिडपणा असं होतं. पण ज्यावेळेस तुम्ही उठल्या देवाची फोटो बघा, उठल्या तुम्ही देवाचे काहीतरी मंत्रश्रोत ऐका, देवाची गाणी ऐका किंवा तारक मंत्र ऐका. बघा तुमचा दिवस एकदम फ्रेश आणि दिवसभरात तुमचे कामेसुद्धा एकदम चांगली होतात या सवयीमुळे. त्यामुळे आवर्जून सकाळी आणि सायंकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान आवर्जून तुम्ही विष्णू सहस्त्रनाम मोबाईलवर लावून ठेवा किंवा गणपती अथर्वशीर्ष लावून ठेवा, तारक मंत्र लावून ठेवा किंवा लक्ष्मी मातेचे जे काही स्रोत मंत्र आहेत तर ते लावून ठेवा. बघा घरातील वातावरण एकदम शुभ आणि आनंदी होतं. आणि त्याचबरोबर दिवाबत्ती झाली की धूपदीप लावून घरात ज्यावेळेस मंत्रश्रोत ऐकू येतात त्यावेळेस बघा घरातील वातावरण
एक वेगळंच होतं आणि प्रत्यक्ष घरामध्ये देव अवतरल्यासारखं घरातील वातावरण आपल्या होत असतं. तर ही जी लहान सहान जी कामं आहेत तर ती आवर्जून करायची आणि शक्यतो दारासमोर सकाळी सायंकाळी दिवसभर कधीही दारासमोर चपला उलट्या पालट्या अजिबात पडू द्यायच्या नाहीत. एका बाजूला स्टँडमध्ये ठेवा किंवा एका बाजूला कडेला चपला तुम्ही ठेवत जा अशा प्रकारे. त्याचबरोबर घरामध्ये फाटकी तुटकी कपडे म्हणा चपला म्हणा किंवा काही वस्तू अशा ठेवायच्या नाहीत जी तुमच्या म्हणजे गरजेच्या आहेत. तर तेवढ्याच वस्तू तुम्हाला घरामध्ये ठेवायच्या आहेत. अशा प्रकारे तुम्हाला ही म्हणजे सवय तुम्ही लावून घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर सकाळी म्हणजे 6:30 ते 7:30 सायंकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान तुम्ही घरामध्ये तारक मंत्र लावून ठेवा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप लावून ठेवा किंवा तुम्ही ज्या कोणी देवाला मानतात त्या देवाचा मंत्र लावून ठेवा. बघा किती फ्रेश तुमचा दिवस जातो आणि तुमचा म्हणजे जी काही तुमच्या डोक्यात चिडचिडपणा काहीतरी वेगळं बघितल्या चिडचिडपणा होतो ना तर तो सुद्धा तुम्हाला होणार नाही. आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावर राहील. त्याचबरोबर भगवान विष्णूंची कृपासुद्धा तुमच्यावर राहील. आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णू असतात त्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये लक्ष्मी माता ही कधीच काढता पाया घेत नाही. आणि ज्या महिलांना ही सवय आहे तर त्या घरामधून लक्ष्मी माता ही कधीच म्हणजे नाहीशी होत नाही. त्या घरातील दरिद्रता नकारात्मकता दूर होते आणि आर्थिक ज्या अडचणी आहेत तर त्यासुद्धा कायमच्या दूर होतात. घरामध्ये आनंद शांती सुख समाधान सर्व काही म्हणजे नांदतं आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या घरावर राहते आणि घरामध्ये पूर्ण सर्व काही भरभराट होते. ते म्हणजे या लहान सहान सवयीने. तर आवर्जून ताईंनो या सवयी तुम्ही नक्कीच स्वतःला लावून घ्या. आणि ज्या ह्या सवयी मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत तर त्यासुद्धा मी करते बरं का. आणि खूप छान असं घरामध्ये वातावरण वाटतं. खूप छान असं प्रसन्न घरामध्ये या सेवेने वाटत असतं. तर या सेवा अशा होत्या. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटू पुन्हाच अशा नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.